विश्वासाच्या फीची बाकी. फळांची आस न धरता ज्ञानाची ज्योत पेटवत राहिले. स्वतःच्या आयुष्याचा प्रत्येक श्वास विद्यार्थ्यांच्या स्वप्नासाठी खर्च करत राहिले. वर्गात येणाऱ्या प्रत्येक चेहऱ्यात मला माझंच लेकरू दिसत राहिलं. म्हणूनच फीच्या हिशोबापेक्षा त्याचं भविष्यच मोठं वाटत राहिलं. पहिल्यांदा आले तेव्हा डोळ्यात आशेची चमक घेऊन आले. मॅडम, शिकायचं खूप आहे असं म्हणत विश्वासाचे शब्द ठेवून गेले. क्लासचे नियम, शिस्त, निकाल सगळं त्यांना मान्य असायचं. माझ्या शिकवण्याच्या कौतुकाचं गावभर गाणं गायचं. मग प्रवेशाच्या वेळी विश्वासाचे हार गळ्यात पडायचे आणि फीच्या विषयावर मात्र शब्द हळूच धुक्यात विरायचे. पहिल्यांदा दारात आलेल्या त्या डोळ्यात स्वप्नांचे दिवे होते. मॅडम, लेकराला शिकवायचंय असे विनवणीचे स्वर ओले होते. मीही आईपणाने भारावून मनाचे दरवाजे उघडले आणि विश्वासाच्या एका शब्दासाठी स्वतःचे हिशोब मागे टाकले. मुलं शिकत गेली, वर्गात यशाची फुलं उमलत गेली. पण फीच्या प्रत्येक आठवणीबरोबर आश्वासनांची पाखरं उडत गेली. आज नाही, उद्या नक्की, या शब्दांचे ऋतू बदलत गेले आणि वर्षाच्या ओघात हिशोबांचे कागद पिवळे पडत गेले. क्लासचे नियम, वेळा, अभ्यास सगळं त्यांना आधीपासूनच मान्य असायचं. क्लासच्या निकालाच्या चर्चांनीच त्यांचं मन इथपर्यंत आणलेलं असायचं. इथे अभ्यास चांगला होतो, इथली मुलं खूप पुढे जातात असे ऐकूनच कित्येक पालक विश्वासाने मुलांना माझ्याकडे सोपवत असतात. मग इतकं सगळं माहीत असूनही फीच्या बाबतीत असं का होत असेल? हा प्रश्न मनाच्या कोपऱ्यात रोज नवं दुःख घेऊन येत असतो. फीची चर्चा झाली तेव्हा प्रत्येकाकडे अडचणींची वेगळी कहाणी होती आणि माझ्यातली शिक्षिका प्रत्येक वेळी माणुसकीसमोर हरत होती. कोणी म्हणाले घराच्या उंबरठ्यावर आजाराने सावली टाकली आहे, तर कोणी म्हणाले गोठ्यातलं नशीबच आज मातीखाली झोपलं आहे. कोणी म्हणाले चुलीत धूर उठेनासा झालाय, तर कोणी म्हणाले हातावरचं कामच काळानं हिरावून नेलंय. कोणी म्हणाले शेतीच्या भेगामध्ये संसार अडकून पडलाय, तर कोणी म्हणाले शिवणकामाच्या धाग्यातच दिवस कसाबसा जोडला जातोय. आणि मी मात्र प्रत्येक शब्दावर विश्वासाची फुंकर घालत राहिले, कारण त्यांच्या अडचणींपेक्षा मुलांच्या स्वप्नांना जपणं मला जास्त महत्त्वाचं वाटत राहिलं. मॅडम, आमच्या मुलांच्याकडे लक्ष द्या, त्यांच्या भविष्याला दिशा द्या, त्यांच्यात आत्मविश्वास जागवा असं सांगताना मात्र सगळ्यांच्या अपेक्षा अगदी मोठ्या होत्या. जास्त वेळ वर्ग घेतले, रविवारीही धडे संपवले. स्वतःच्या थकलेल्या शरीरांपेक्षा विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला जपलं. पण फीचा विषय निघाला की शब्द ओठावर येऊन थांबायचे. मुलांसमोर पैशाचा हिशोब मांडताना शिक्षक मनच कुठेतरी लाजून जायचं. फी भरा म्हणताना मलाच अपराध्यासारखं वाटायचं, कारण पुस्तक शिकवणारे हात हिशोब मागताना थरथरायचे. आज नाही उद्या देतो असं म्हणता म्हणता महिने सरले. 100% वचनातून फक्त 5%च हातावर पडले. कोणी म्हणाले घराच्या अंगणातील आधारवडच कोसळून गेला, तर कोणी डोळे पुसत म्हणाले आजारपणाने संसाराची चूलच विझून गेली. कोणी म्हणाले नशिबाने हातातील कष्टाची दोरीच तोडून टाकली, तर कोणी म्हणाले अडचणीच्या वादळाने घरचं आभाळच फाटून गेलं. कोणी म्हणाले शेतीच्या मातीतच आशेची बीजं सुकून गेली, तर कोणी म्हणाले उपाशी दिवसांनी स्वप्नावरच कुलूप लावलं. आणि मी मात्र प्रत्येक वेदनेमागचं दुःख खरं मानत राहिले. स्वतःच्या संसाराचे दिवे विझवत विद्यार्थ्यांच्या भविष्याला उजेड देत राहिले. मॅडम, टेस्टमध्ये मार्क्स चमकले पाहिजेत,
सराव पेपरात आत्मविश्वास दिसला पाहिजे. जास्त वेळ क्लासमध्ये बसून त्यांच्या भवितव्याला धार दिली पाहिजे. प्रत्येक प्रश्नाचा सराव करून घ्या. प्रत्येक चूक पुन्हा घडता कामा नये. त्यांच्या यशाच्या शिखरावर तुमच्या मेहनतीची सावली दिसली पाहिजे. जास्त वेळ क्लास घ्या. मुलांचं भविष्य उजळलं पाहिजे. या प्रत्येक अपेक्षेच्या विटांनी मी आयुष्याची भिंत बांधून गेले आणि स्वतःच्या आनंदाचे दरवाजे हळूहळू बंद करत गेले. रविवारही वर्गात गेला. सणवारही फळ्यावर सरले. दिवाळीच्या दिव्यांपेक्षा माझे क्लासरूमचे बोर्डच जास्त उजळले. कधी नवऱ्यासोबत निवांत चांदण्यात चालताच आलं नाही. हातात हात घेऊन मनसोक्त हसताच आलं नाही. माझ्या लेकरांच्या डोळ्यातील कितीतरी हट्ट शांत झाले, कारण त्यांच्या आईचे क्षण विद्यार्थ्यांच्या वहीत अडकून राहिले. रात्री थकलेल्या डोळ्यांनी पेपर तपासत बसायचं आणि पहाटे पुन्हा हसऱ्या चेहऱ्याने वर्गासमोर उभं राहायचं. कारण जग म्हणतं, तुम्ही शिक्षक आहात ना, म्हणून डोळ्यातील वादळालाही ओठावर हसू घालून जगायचं. मन हजारदा तुटतं तरी खडूने भविष्य लिहित राहायचं. स्वतःच्या आयुष्याची राख करून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना उजेड द्यायचा. शिक्षकाचं दुःख कधी मोठ्याने रडत नाही. ते वहीच्या पानातून शाई बनवून अलगद झिरपत राहतं. लोकांना फक्त वर्गातील शिक्षक दिसतो, पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे कितीतरी न झोपलेल्या रात्री, कितीतरी हरवलेले क्षण दडलेले असतात. फीचा विषय निघाला की शब्द अचानक परके होतात. विश्वासाची भाषा बोलणारेच हिशोबाच्या वेळी नजरा चुकवतात. कोणी फोन उचलत नाही, कोणी रस्ता बदलून निघून जातात आणि शिक्षक मात्र मनाच्या राखेत स्वतःलाच शोधत बसतो. मी एवढं मनापासून शिकवलं, मग माझ्याच बाबतीत लोक इतकं कठोर का झाले? हा प्रश्न प्रत्येक रात्री उशीर डोळे लपवून रडत राहतो. निकाल लागताच यशाचे फोटो चौकाचौकात झळकतात, पण त्यांनी फी बाकी ठेवली ते मात्र पुन्हा कधीच दिसत नाहीत. आज ते मोठमोठ्या कॉलेजात, अकॅडमींना लाखोंची फी सहज भरतात, पण ज्यांनी त्यांच्या स्वप्नांना पाया दिला त्यांनाच मात्र शांतपणे विसरतात. शिक्षक म्हणजे मेणबत्ती स्वतः वितळून प्रकाश देणारी, स्वतःच्या वेदनांची राख करून दुसऱ्यांच्या आयुष्याला उजेड देणारी. फी म्हणजे फक्त पैसा नसतो, तो शिक्षकाच्या संसाराचा श्वास असतो, त्याच्या लेकरांच्या स्वप्नांचा आधार असतो आणि उद्याच्या आशांचा उजेड असतो. शाळेच्या सहलीसाठी क्षणात पैसे जमा होतात. मौजमजेच्या प्रवासासाठी घराघरात आनंद फुलतात. मोठमोठ्या अकॅडमीसाठी लाखोंचे चेक सहज लिहिले जातात. डिप्लोमा, इंजिनिअरिंगच्या स्वप्नांसाठी पालक अभिमानाने उभे राहतात. मोठ्या कॉलेजांच्या फीसमोर हातही पटकन पुढे सरसावतात. पण तीच फी मी मागितली की मात्र अडचणींचे मेळे भरतात, कारणांची जत्रा निघते आणि शब्दांचे पडदे सरकतात. सहलीचे फोटो झळकत असतात मोठ्या शहरांच्या कॉलेजात. प्रवेशांचे जल्लोष रंगत असतात आणि एक शिक्षिका मात्र मनाच्या कोपऱ्यात शांत रडत असते, कारण तिच्या कष्टाची किंमत नेहमीच्या विश्वासाच्या उंबरठ्यावर अडकत असते. म्हणूनच आज एवढंच सांगावंसं वाटतं, पुस्तकातील धडे विसरलात तरी चालेल, पण ज्यांनी स्वतःचं आयुष्य जाळून तुमच्या भविष्याची अक्षरं उजळवली त्या शिक्षकांच्या त्यागाचा हिशोब कधीच विसरू नका. कारण जगातील प्रत्येक ऋण फेडता येतं, पण शिक्षकांच्या मायेचं ऋण संपूर्ण आयुष्यभर अपूर्णच राहतं.